ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणीमध्ये गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केलेला आहे। आमची मतं आणि त्यांची मोजलेली मतं याच्यामध्ये जवळजवळ 650 पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे। आम्ही वारंवार ही मागणी करतोय की ही मतं आमची 650 आपल्यापेक्षा जास्त आहे। आपण कुठलीही प्रक्रिया राबवलेली नाही। 19व्या फेरीनंतर आपण जाहीर करायचं बंद केलं, ते सरळ 22-23व्या फेरीनंतर एकदम सगळे निकाल वाचले। त्याचबरोबर आम्ही जे फॉर्म 17C2 आपल्याकडे मागतोय ते देखील आपण नाकारलेले आहेत। हा जो भाजपने विजय क्लेम केलेला आहे तो देखील 303 वरनं 240 वर आलेला आहे। काल पण मी सांगितलं की ही यंत्रणा जर त्यांच्या हातात नसते आणि खरोखर फ्री अँड फेअर इलेक्शन झाले असते तर 240 काय 40 देखील जागा भाजपाच्या या देशात आल्या नसत्या। आज आपण पाहतोय वातावरण सगळीकडे हेच आहे, रोष आहे लोकांचा, आणि आज पण आपण पाहतोय की हे सगळं सोडून परत विषय भलतीकडे नेला जातो भाजपकडून। मग हे ते ह्यामुळे मतं मिळेल त्यामुळे मतं मिळाली। मी एवढंच सांगेन की भाजपला ज्या काही सीट मिळालेल्या आहेत, मतं मिळालेली आहेत, ती ह्या यंत्रणेचा गैरवापर करून मिळालेल्या आहेत। दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाचे काय नेमके आक्षेप आहेत मतमोजणीवरून आपण एक नजर टाकूया। निवडणूक प्रक्रियेला पूर्णपणे हरताळ फासला गेला असा आक्षेप आहे अनिल परब यांचा। 19व्या फेरीनंतर मतमोजणीतली पारदर्शकता पूर्णपणे बंद झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।